ते लाइटिंग्स आहेत बऱ्याच. मी विचार करतोय बघतो आपण. ते सिंगल आहे, ते पण बरंच चांगलं लाइटिंग आहेत आणि फुल व्हरायटी पण आहे आता बऱ्यापैकी. थांब एक मिनिट थांब. आणि मस्त आहे तिकडे डिझाईन पण आहे, व्हरायटी पण आहेत. आपण इकडे दिवाळीची शॉपिंग करायला हवं आहे सगळं. ओके, सो इकडे तुम्ही मंगलदास मार्केटमध्ये इकडे तुम्हाला नुसते पीसेस पण मिळतात आणि तुम्हाला इकडे असे ते कॉर्सेट असतात ना तसे हे पण तुम्हाला बघायला मिळणार त्यांचे. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावराणे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी ऑन व्हील्समध्ये. सो मी म्हटलेलं की आपण कोकण सिरीज कवर करूया नंतर दसरा झाला की, पण म्हटलं की आता जरा सणवार आले, दिवाळी येते जवळ, तर म्हटलं आपण ते शॉपिंगचे व्लॉग, आपले दिवाळीचे व्लॉग ते कवर करूया. ते झालं की आपण कोकण सिरीजवरती येऊच, कारण माझ्या निवांत बसून तुम्ही आपले कोकणातले व्लॉग बघा, तुम्हाला फील येईल गावी गेलेला. आणि एक खरोखर खूप खूप श्रीराम अंबाजने एक प्राऊड मुमेंट माझ्यासाठी चांगली आहे की माझे एक मित्रपरिवार सबस्क्रायबर आहेत, आपले गुरुबंधू आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की ह्यांच्यामुळे, ह्या विनयामुळे आपल्याला घरी बसल्या बसल्या कोकण बघायला मिळतं, गाव बघायला मिळतं. खूप खूप श्रीराम अंबाजने. माझा एक प्रयास असतो, माझा ऋतुजाचा, आईचा, सगळ्यांचा प्रयास असतो. तिचे आई बाबा पण असतात ऋतुजाचे आणि बहीण पण असते तिची. आमचा एक प्रयास आहे की तुम्हाला ॲटलिस्ट आपल्यामुळे एक हॅपीनेस, आनंद मिळावा, स्माईल आहे चेहऱ्यावरती. तर नक्कीच तुमच्या अशा कमेंट, प्रतिक्रिया आम्हाला यूट्यूबवरती पण द्या. आणि आपण कोकण सिरीज नंतर कवर करूच. आपण ती गणपतीचे ब्लॉग आहेत ते गणपती झालेले, फक्त तिकडचं लोकल डेली लाईफ कशी ती दाखवायचं होतं, तर मग ते कवर करूच नंतर. आता आपण हे सध्या स्टँड अलोन ब्लॉग आहेत. दिवाळी झालं की मे बी स्टँड अलोन ब्लॉग, कुठला फूड वगैरे असेल तर आपण ते कवर करू. थोडं फास्ट बोलतो कारण का लवकर मला हा व्लॉग अपलोड करायचा आहे. ओके, सो नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल, एंडपर्यंत नक्की बघा. कुठे काय शॉपिंग करू शकतो आपण मुंबई, सगळ्यांना माहिती आहे, पण एक जस्ट त्याला नाही माहिती त्याला आम्ही सांगू शकतो. किंवा कुठले हिडन स्पॉट काही लोकांना माहीत नसतं तर ते आपल्याला शॉप्स वगैरे कळतात तेवढेफार. ठीक आहे, तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हाईपचं नवीन बटन आलं आहे ते हाईप करा. ओके, जास्तीत लोकांना शेअर करा जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि लवकर आता आपण नवीन ब्लॉग घेऊन भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबाजने. नाचावीत. तो आता आपण आलो आहे लोअर चाळीत. तुम्हाला मला वाटतं पहिला गाडीचा पत्रा दिसला असेल. आणि इकडे सुरुवात झालेली आहे गाड्या उचलायला. नो पार्किंगमध्ये गाड्या लावू नये इथे कोणीही, त्यामुळे इथे आता जर आपल्याला माहिती आहे इकडे गाडी अलाउड नाही तर आणूच नाही. मला तर माझं असं म्हणणं आहे, कारण का मी पण तिथे पार्किंगवाल्याकडे गाडी देतो आणि तर चुपचाप इकडे चालत येतो. आता इकडे तुम्हाला दिवाळीची शॉपिंग थोडी चालू झालेली आहे. इकडे आपण पहिलं बघून ना काय ब्लॅक. हां, सो अजून तरी गर्दी नाही आहे एवढी दिवाळीसाठी. नंतर मला वाटतं की बरीच गर्दी होणार. आपल्याकडे हँगर पण बघायचे आहेत, तर हँगर बघूया पहिले. हँगर कसे लाकडाचे बघा ना, ते बोलवतो मी, लाकडाचे हँगर. ते तुम्हाला हँगरच्या व्हरायटी बऱ्याच आहेत. मला पण हँगर घेतो आहे. आपलं एक प्रोडक्ट तुम्हाला माहिती असेल, आपला प्रोडक्ट आहे आपल्या कपड्यांचं, त्याच्यासाठी हँगरची व्हरायटीज आहेत. हे बघा यांच्याकडे बरंच आहेत. हां, ये नहीं है 750 का पैकेट आएगा. ये देखो ये क्वालिटी उसका अच्छा आएगा. तो आता आम्ही हा बघतोय एक आपला कपड्यांच्या बिझनेससाठी बनवलं ना कामाला. इधर कुछ ये नहीं होगा ना, कपड़े को नहीं होगा ना कुछ. ग्रिप लगा हुआ है, कपड़ा फटेगा भी नहीं. हाँ बस ओके, ये दो करना. ये भाई अभी ये पैकेट कैसे है? 10 मिनिट बाद आप आ जाओ. लिपचं पॅकेट बघूया. अजून तरी गर्दी कमी झाली, अजून चालू नाही एवढी गर्दी. आता हळूहळू गर्दी वाढेल. नवरात्री नंतर तर लगेच नेक्स्ट जानेवारी आम्ही आलोय. आम्हाला माहिती नंतर गर्दी वाढणार, पण आम्ही अगोदरच आलोय हे बघायला. तर आता आपण चालू आतमध्ये, नंतर हे सगळं पूर्ण रस्ते पॅक होतात तिकडे. आता बघा आपल्याला नवीन काय बघायला मिळत आहे. ठीक आहे, हे दिवे लावायचे असेल तर दिवे लावायला असं ते भांडं आहे. ओके, आणि असे कंदील आहेत आणि रांगोळ्यांचं तुम्हाला जर काय असेल पाहिजे तर बघायचे आहेत रांगोळ्यांचे पॅकेट. सो आता आपण इकडे फुलं वगैरे बघतोय, अजून काय बरंच काय आहे ते बघतोय, काय नवीन आहे काय. पण अजून तरी काय आला नाही इकडे प्रोडक्ट. कुठली मोठी आली बघूया, थांब जरा हळूहळू बघूया. मेन टार्गेट आपलं काय ते ट्रॉली वगैरे आहे ना, तर ते बघूया खायच्या. आणि अजून काय नवीन असेल बघा. इकडे लायटिंगची दुकानं आहेत. अजून तरी मला वाटतं पुढच्या वीकमध्ये मला वाटतं येईल सगळीकडे. यांच्याकडे बघा, इथे तुम्हाला कांदे बटाटे ठेवायला पाहिजे असेल तर ट्रॉली वगैरे असते, तशी आहेत, ट्रे आहेत. सो बघा अजून काय बघतो, शोधतो आपण काय नवीन काय मिळते काय. बघा लायटिंग्स वगैरे बरेच आहेत त्यांच्याकडे. बघा इथे फुलं आहेत, नकली फुलं आहेत, म्हणजे आर्टिफिशियल फुलं बोलतो, नकली म्हणजे आर्टिफिशियल फुलं. सो आता इकडे आजकाल तर डेकोरेशनसाठी तर पानं फुलं वगैरे तर मोस्टली तीच असतात, म्हणजे ओरिजिनल फुलं कधी टिकत नाहीत, म्हणून ते. अजून बघा दुसरं काय मिळतं काय. लायटिंग्स वगैरे आहेत दिवाळीच्या बऱ्याच आले, त्या डेकोरेशन तोरण आलेत. तर आता
यावर्षी मागे मी घेतलेलं ते माझं खराब झालेलं की त्या जरा बघून द्याव्या. त्यांच्याकडे पण आहे इकडे मॉडर्न चांगलं तिकडे बघूया मग पहिलं. तर इकडे पण इथं लाईटिंग बघून आहे. इथे वेगळ्या प्रकारच्या लाईटिंग्स आहेत. सो ते पहिलं बघून घेऊ लाईटिंग कसे आहेत काय आहेत. दिवाळीला नवीन काय आलं तर ठीक आहे, नवीन काय असेल तर. अदरवाईज नंतर बाबा आपण काय काही नाही यामध्ये, पण इथेच बघून येऊया. बघा इकडे बरंच चांगल्या लाईटिंग आहेत त्यांच्याकडे, चांगली व्हरायटी आहेत. इथे पण आहे, इथे पण त्यांच्याकडे पण आहे. इथे लाईटिंग बघत बरं आहेत. मी विचार करतो ते बघतो आपण. ते सिंगल आहे, हां ते सिंगल आहे. हे लाईनमध्ये असेल ना, हे बरोबर पडेल तर. तो विचार करतोय जरा हे मग हे काय अजून बरंच आहे त्यांच्याकडे व्हरायटी. ते लास्ट टाइम घेतलेलं आपण तेच तर नेमकं इथून नाही घेतलेलं, दुसरीकडनं घेतलेलं तेच नेमकं बंद झालं आपलं. अजून बरंच आहेत. तोरण आहेत. तो कोणाला शुभ दीपावली पाहिजे असेल तर ते पण आहे. आता आपण 10 फुटाचा घेतो, ते 50 फुटाचं खूपच मोठं होतं. एवढं मोठं जाऊन काय करणार आपण. तर मग बाजूला पण इकडे झुंबर झालर वगैरे सगळंच आहे. झालर वेगळं असतं. आणि याच्या लाईटिंग वगैरे आहेत. हे झुंबर आहेत, मी झालर बोलतो पण त्यांना. हां स्वतः त्यातनं लाईटिंग काहीतरी बघूया ना आपण, तिकडे जाऊन चेक करूया. अजून तरी आपण लवकर आलो आहे कोणत्या म्हणून शॉपिंगला. सो इथे आता आपण आलो आहे. इथे पण तुम्हाला लाईटिंग मिळते, झुंबर मिळते, बऱ्यापैकी सगळं चांगलंच आहे इथे. आणि यांच्याकडे पण मिळते. हां असं लावायला काहीतरी चांगलं आहे. लाईटिंग आहे बरेच. हे कसं आहे? मस्त आहे. अरे भारी. हे काय सिंगल पीस आहे म्हणता का कसं आहे? ग्रिलला लावायला चांगला बघ मग. तुला कोणता आवडतो बघ तू. आणि हे पण आहे, हे कसं आहे आणि अच्छा 250. हे पण आहे. हे वेगवेगळे कलर आहेत ना. आता इथे बरंच आहे, आतमध्ये पण आहे, तिकडे पण आहे. तर आता आपण यांच्याकडे बघूया. आपण एक फायनल करूया कुठलं तरी चांगलं. हे व्हाईटवाले पण चांगले तिथे, ते वाले व्हाईटवाले तर लावू दे. सो लेट्स सी. हे वॉटर ड्रॉपचं पण आपल्याकडे होतं बऱ्यापैकी. आता बघा अजून काय चांगलं काय काय तर बऱ्यापैकी तर मला जुनेच दिसतात, थोडेफार नवीन आहेत. हां तो चांगला वाटतो व्हाईटवाला. आता आपण चाललो तिथे त्या समई आहे, त्या समई तिकडे चाललो बघायला. तर त्या बघा तिकडे समई त्या कशा आहेत. ऑटोमॅटिक लाईटवाल्या आहेत का नाही? ऑटोमॅटिक तर नसणारच म्हणा, सेल असं बॅटरीवरती वगैरे तर काय. पण ॲटलीस्ट घरी ठेवायला वगैरे पण चांगले आहेत ना बघा. हो ना. हे बघा यांच्याकडे अशा समई आहेत, घरी ठेवायला पण आहेत. चांगलं समई आहेत, मस्त आहे. ॲटलीस्ट लाईटिंग करून आपण आता घरात वगैरे असं डेकोरेशन ठेवू शकतो. मस्त आहे. आणि मस्त आहेत तिकडे, डिझाईन पण आहेत, व्हरायटी पण आहेत. आपण आलो आहे इथे शेवपुरी खातो आहे. आणि इकडे मी गोष्ट बघितली ना, इकडे जेवण चांगलं मिळतं त्यांच्याकडे. म्हणजे इकडे जेवण चांगलं मिळतं इथे. एकदम प्रॉपर डिश अशी थाळी वगैरे आहे जेवायला वगैरे. तर कधी या साईडला आला तर तुम्हाला जेवण मिळेल त्यांच्याकडे. ठीक आहे, प्रॉपर थाळी आहे त्यांच्याकडे जेवायला वगैरे. आणि भाजी भातडाळ बरोबर आहे सगळं. सो आपण आता इकडे शेवपुरी घेतलेली, मग शेवपुरी खाऊया. आणि शेवपुरी खाऊन झाली की मग आपण अजून शॉपिंग बाकी आहे इकडे. पण एक आहे इकडे जेवण भारीच मिळतं मला असं वाटतं. गर्दी बघा काय आपलं तर सुगंध छान आहे. एकदम पार्सल पण त्यांनी तयार ठेवलं आहे. म्हणजे कोणा ऑफिसला वगैरे घेऊन जायचं असेल किंवा पाठवायचं असेल लगेच पाठवू शकतात. तर इकडे आपण बरंच तुम्हाला शॉपिंग करायला मिळतं. आणि आज खरोखर आपण लवकर आलो आहे, खूप लवकर विकेंडला आलो आहे, त्यामुळे गर्दी कमी आहे. अदरवाईज मग ॲप्रॉन घ्यायचे आहे जाऊ घे ना. त्यानंतर तुम्हाला इकडे एवढी गर्दी मिळाली असेल ना ताराला भेटून. मला काय घ्यायचं असेल तर असं प्लास्टिकची भांडी, लाकडाची आहे, सगळी घरातली किचनची वगैरे सगळी भांडी यांच्याकडे मिळतात. सगळं आहे, सगळं चांगल्या गोष्टी आहे तिकडे. आणि बॉटल बॉटल पण आहे तिकडे. मला काय पाहिजे बॉटल पण आहे. आम्ही आता बघतो तेलाची बॉटल बघतो एक इथे काय तेलाची बॉटल असेल तर ठीक आहे. आता तुम्हाला मार्केटमध्ये होलसेल मार्केट आहे कपड्यांचं. आणि तिथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ क्लोथ्स मिळतील बघायला. इकडे बरेच बघा ना चांगले मस्त मस्त तुम्हाला क्लोथ्स बघायला मिळतात तिकडे. थ्री पीस आणि असे घागरा वगैरे पण असतात ना बऱ्यापैकी चांगले. तर तिकडे बघायला मिळतात. तर त्यांच्याकडे तुम्हाला
कधी होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर इकडे सिंगल पीस मिळणार नाही, त्याकडे होलसेलमध्ये मिळणार इकडे तुम्हाला. मस्त मस्त आहे बघा, याच्याकडे पण बघा, इकडे मस्त मस्त बरोबर सुंदर सुंदर व्हरायटी आहे. पण बघाल ना असे एकदम मोठे वन पीस वगैरे असे घेरवाले वगैरे पण असतात, बऱ्याचपैकी साड्या पण आहेत त्यांच्याकडे. आणि गर्दी तर खूपच आहे, आपला चांगले चांगले क्लोथिंग्स आहेत. क्लोथिंग्स म्हणजे माझी भाषा थोडी वेगळी आहे, तो इकडे तुम्हाला भेटतील बघायला चांगलं चांगलं. अजून काय व्हरायटी पण असे चांगले चांगले ड्रेस पीस आहेत आणि ड्रेसेस पण आहेत. अजून बरेच व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे. तुम्हाला कसं पाहिजे, ड्रेस पीस पाहिजे का ड्रेस पाहिजे, देन यू कॅन डिसाईड ऑन. तिकडे अजरक वगैरे आहेत, बरंच व्हरायटीज बघा यांच्याकडे पण आहेत. बरंच अजरक आहे, कलमकारी आहे, बरंच आहे. अजून यांच्याकडे पण असं बरंच आहे. तर आपण इकडे दिवाळीची शॉपिंग करायला हवं आहे सगळं. ओके, सो इकडे तुम्ही मंगलदास मार्केटमध्ये इकडे तुम्हाला नुसते पीसेस पण मिळतात आणि तुम्हाला इकडे असे ते कॉर्सेट असतात ना तसे हे पण तुम्हाला बघायला मिळणार त्यांच्याकडे. कुर्ती आहे, टॉप आहे, चांगले चांगले व्हरायटी त्यांच्याकडे बरेच आहेत तिथे. हे बघा, आणि प्युअर असं कॉटनसारखं वगैरे असं कॉर्सेट वगैरे असं आहेत. मस्त आहेत कपडे, सॉफ्ट आहेत एकदम, चांगलं चांगलं आहे. आणि इकडनं बाहेर इकडनं लेफ्ट गेलो की मुंबादेवीला जातो, पण इकडनं बाहेर पडलो की आपण मनीष मार्केटला जातो बाहेर परत. ओके, सो आता लेट सी बघूया, आपलं झालं आहे बऱ्यापैकी शॉपिंग. 2-3 आयटम घ्यायचे तिकडे, आपलं बॅग्स वगैरे ते घेऊन घेऊया आपण. आता आपण निघालो शॉपिंग करून आणि आता आपण इकडे बघतोय की जुनं जुनं बांधकाम आहे सगळं इकडे ना. हो, एकदम जुनं अग्यारी आहे. अग्यारी इथे. हो, सो आता आपण इकडे निघूया. बरं ट्रॅफिक आहे इथे, खूप ट्रॅफिक आहे आज. नाही म्हणता म्हणता विकेंडला पण इथे बरं ट्रॅफिक होतं. हो, इथे मरीन लाईन, CST अशा ठिकाणी आलं ना, फोर्ट, असं वाटतं की कुठे वेगळ्याच जगात आलं. एकदम जुन्या ती समोर ती चाळ बघा केवढी जुनी आहे, राईटला दुनिया झाल्यासारखं. राईटला बघा चाळ केवढी जुनी आहे. हे बघा, इकडे कौलारू घर आहे, चाळी आहे जुन्या. आणि समोर बघाल तर आयकॉनिक ब्रिज जो जुना मूवी मध्ये दाखवायचे ना, पारसी डेअरी फार्म आहे. केवढं जुनं असेल. आपण इकडे येऊया एकदा की वेगळा ब्लॉग करू. हो, पारसी डेअरी फार्म काय सुंदर आहे. बघ समोर बघा, आता आयकॉनिक ब्रिज हा माहिती आहे सगळ्यांना, नरीमन पॉईंटचा. तिकडे बरेच मूवीज शूट झालेले आहेत जुने 90s चे. आता लेटेस्ट पण झालेले आहेत, पण मी तर लहानपणी मूवीज मध्ये बघितलं तेव्हा. तर आपण मरीन ड्राईव्ह करून आता आपण चाललोय दादर साईडला. दादरला आपलं बरंच शॉपिंग झालेलं आहे म्हणजे शॉपिंग झालेलं आहे. आणि आपण आज तारीख किती असेल, 4 ऑक्टोबर. आज 4 ऑक्टोबरचा ब्लॉग आहे हा. त्यामुळे तिकडे तुम्हाला बघायला गेलं तर खूप कमी मिळेल असं इकडे गर्दी वगैरे, कारण मी खूप बघत समोर अथांग समुद्र, लांब लांब अथांग समुद्र. आता बघा, आणि तो बघा कोस्टल रोड बाजूला. कोस्टल रोडने आपण गाडी काढूया परत आता. ठीक आहे, डायरेक्ट मग आपण कोस्टल रोड निघालो की आपण डायरेक्ट दादरला बाहेर पडतो ना. आम्ही लास्ट टाइम पण कोस्टल रोडने आलो, तो ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला मिळेल. तो ब्लॉग नंतर बघायला मिळेल, तो एवढा टाकला नाही ऍक्च्युली. कोस्टल रोड आहे, त्यामुळे आपण एका वन साईड चाललोय. म्हणजे कोणाला मध्ये लेफ्ट साईड करा असेल तर राईटने जा. हे महालक्ष्मी मंदिर बघा राईटला. ओ माय फिल्म चामुंडा विच्छे. आता आम्ही तेच विचार करतो कोणतं मंदिर आहे म्हणून हे. सो हा एक रोड म्हणजे बरा फायदेशीर आहे. स्पीड लिमिट आहे इथे, नाही असं नाही. आणि आपल्याला मला वाटतं सरळ जायचं आहे का कसं जायचं आहे. अरे अच्छा, आपल्याला वरलीला जायचं होतं, आपल्याला लेफ्टला जायचं होतं. नाही, सरळ जायचं होतं. तिकडनं जायचं होतं म्हणजे आपल्याला. नाही, इकडनं आपण तिकडनं पण असं दोन्ही साईडने जाऊ शकतो. असं हां ना, आपला मॅप बरोबर आहे, आपला बरोबर आहे. सो मग असा काहीचा रोड आहे. तुम्हाला कधी यायचं झालं तर म्हणजे बेसिकली ज्यांना कोणा डायरेक्ट दादर वरली बिरली करा तुम्ही हा रोड पकडू शकता. खूप चांगलं केलं रोडचं हे काम, मला आवडलं. मस्त समुद्र बघा, मागे बघ जरा लेफ्टला अथांग समुद्र मस्तपैकी.
आणि असं शांत एकदम असा गाड्या चालल्यात सगळ्या सिस्टमॅटिक आपापल्या नॉर्मल स्पीडने रिकमेंडेड स्पीडने. हा सगळे खरंच बरोबर चाललेत आज. पावसात ना इकडे जरा मस्त वाटत असेल यायला. फक्त एवढंच की त्याशी रात्री आलेलो पाऊस आलेला त्याशी रात्री काही दिसत नव्हता. आपण दादरला चाललो पण आपण लेफ्टनीकडे वर चढलोय. खालून गेलो तर आपण जरा सिलिंगला पोहोचतो. तर आपल्याला दादरला जायचं आहे. दादर वरल्या साईडला जायचं आपल्याला म्हणजे बाहेर उतरायचं आहे कळलं. तर मग आपण इथे जातो. गंगा सरळ गेलो ना पण डायरेक्ट कनेक्ट करणार सिलिंगला. सिलिंग घेऊन जाणार डायरेक्ट बँड्राला आपल्याला. आता बघा समुद्र बघा तिकडे लांब लांब पर्यंत नजर मारा लांब लांब पर्यंत काही दिसत नाही. आता रेलिंग येणार मध्ये तसंही काही दिसत नाही इथे रेलिंग दिसते. पण बघा इकडे काय ना काय चालू आहे काम. सो आपण आता आलो आहे लाईट ऑफ भारत दादरला. लेट सी बघूया आपण आता अजून खाऊया काहीतरी भूक लागली. सो आता आपण आलो आहे लाईट ऑफ भारतमध्ये दादरला. तर आता आपण चिकन बिर्याणी मागवलेली आणि इकडे किमा पाव मागवला आहे. ओके सो ऑलमोस्ट आपलं चालू झालेलं आहे. कसं आम्ही ऍक्च्युली करणार नव्हतो पण हे फूड एवढं छान आहे की आम्हाला वाटलं की एक ब्लॉग करावा आपण ब्लॉग करावा म्हणून असं वाटलं मला. मी ॲक्च्युली ब्लॉग करत होतो आणि बिर्याणीमध्ये म्हणजे प्रॉपर असा अंडा बिंडा प्रॉपर आहे आणि ग्रेव्ही वगैरे पण प्रॉपर आहे. टेस्ट पण खूप चांगली आहे. एकदम स्मोकी पण येतं थोडंसं आणि हा किमा तर एकदम रापचिकत लागतो यार. खरंच आवडला मला किमा. भारीच आहे चिकन किमा घेतलं आहे. आपण बाहेर मटण खात नाही घरगुती असेल तर खातो आपण मटण. आणि बिर्याणी कशी वाटते तुला? बिर्याणी कशी भारी वाटते? भारी आहे एकदम. ऑइली नाही याच्यामध्ये रोज होतं जास्त ऑइल नाही. ऑइल नाही त्यामध्ये बिलकुल ऑइल नाही त्यामध्ये. हे पण इकडे पण दिसतं ना पटकन. आणि एकदम म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही पण दिली आहे आणि तेवढी ती ड्राय पण आहे. म्हणजे असं पण नाही नुसतं मसाला टाकून नाही. आणि अंड्याचा पीस प्रॉपर दिलेलं आहे. आणि आपण एक फुल हे घेतलं ना आपण हे फुल प्लेट घेतली. हाफ पण येते. ओके सो आता आपण एवढं घेतलेलं आहे. आता चहा पण प्यायलो आहे मसालेवर हिरणीवाली चहा ती पण पिऊन झाली आपली. सो आता चलो आपण आता बिर्याणी खाऊन घेऊया. म्हणजे भूक लागली. आता मी जेवलो नव्हतो. धक्का लागला. आता मी जेवलो नव्हतो. आता जेवून घेतो आणि जेवण झालं की मग आपण मग बोलू पण. भैया एक 7 अप करना. किमा आपण बघतोय ना किमामध्ये काय असेल का त्याच्यामध्ये चिकन तर आहे ऑब्विस आहे. थोडा गरम मसाला आहे बऱ्यापैकी मसाला आहे. आणि त्यामध्ये मसाला पण त्याने चिकन मसाला टाकला असतो आणि कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर आणि कढीपत्ता पण थोडासा वाटतं त्याच्यामध्ये. ते त्यांनी करून सिंपल प्रिपरेशन आहे. जास्त त्यांनी हे नाही केलं. पार्सल करा. जास्त त्यांनी हे नाही केलं. त्यामध्ये काय छेडखानी नाही केली आणि एकदम बारीक पण नाही ते क्रश नाही केलं. तो असतो ना बाकीचा किंवा तसा नाही केला. थोडं चिकन पिझ्झा लागतात ते चांगलं. चंक्स आहेत त्याचे. ते पण प्रॉपर दिसतं त्यामध्ये ना ते एकदम. म्हणजे ते टेक्स्चरवरून कळतं की यार स्पायसी आहे थोडासा ठीक आहे एवढं नाही पण टेस्टी आहे. स्पायसी नाही आहे. हा कॅफे आहे तो लाईट ऑफ भारत. आपण इथून येतो शुश्रूषाकडनं. इथून येतो आपण दादरवरून. हां आणि हा कधी बघा बघायला लागतं एकदम जुना आहे. लाईट ऑफ भारत बिर्याणी कॅफे एस्टॅब्लिश्ड इन 1940 म्हणजे इंडिपेंडन्सच्या पण अगोदर आहे. तो आता आपण चाललो आहे घरी. इथे दादर चौपाटी आहे. काय आलं तो अशा प्रकारे आपण लाईट ऑफ भारत कॅफेमधून निघून माहीमवरनं चाललो आहे. आपण घरी चाललो. इथे लेफ्टला तर कंदील गल्ली आहे. इथे लेफ्टला कंदील गल्ली आहे. आपण इकडे आलोय बऱ्याच वेळा. मी आता परत दाखवत नाही ब्लॉगला. अजून नाही लागले तर उद्यापासून मे बी सुरू होईल. संडे आहे आणि मग दिवाळीला 2च आठवडे बाकी आहेत. हो इकडे पण बघायला इकडे पण असतं. सिटी लाईटचा एरिया इकडे पण असतं साईडला. आता तिकडे दाखवत म्हटलं. ते जे जुने घर बघते चाळीमध्ये ते बघ जुनं झूम करत राहते. एकदम जुनं आहे ते. दिसतं ग्रीन कलर ते बघ ग्रीन कलर. हा ते एकदम जुनं आहे ते. नॉवेल्टीच्या वर लिहिलं आहे ते जुनं टाईप आहेत. माझ्या आईचं माहेर पुढेच आहे ते रंगोद्यान. सो कोण कोण माहीमचे असेल कंदील गल्ली ज्यांनी पहिल्यापासून बघितली आहे नक्की आवाजाने कमेंट करून सांगा. आणि लाईट ऑफ हा मला कळलं मला ते मी बोलली ना तुला काल. हां टायर पंक्चर आहे. तर मी बघितलं ते टायर पंक्चर आहे आपल्या गाडीचा. तर मला मगाशी मी बसलो ना गाडीत तर गाडीला अशी वाटलेली बोलली ना कालच बोलली ना तुला. त्याला जाऊन तिकडे आपण पंक्चर काढूया. थँक्स त्यांना आपल्याला सांगितलं म्हणून. तर टायर पंक्चर आहे आपल्या गाडीचा. कसं माहिती ना या फंडा गाडीचा आपल्या तर रनिंगमध्ये पंक्चर झाला ना तर आवाज जात नाही.
आणि असा पंक्चर झाला आणि थांबली गाडी तर मग हवा जाणार पूर्ण. तर आपण इकडे आपण पुढे पंक्चरवाला मिळेल आपल्याला पुढे, तिकडे आपण पंक्चर काढून घ्यायला लागेल पटकन, मग पुढे घरी जाऊया आपण. म्हणजे परत परत मग गाडी काढायची गरज नाही. तर मी सांगायचं असं म्हणणं आहे की लाईट ऑफ भारत कॅफेमध्ये मी रेकमेंड करीन सगळ्यांना किमा पाव खायला, चिकन किमा पाव खायला. मस्तच होता ना, पद्धतशीर होता. आम्ही मटन नाही खाल्लं पण बरेच लोक मटण मी बाहेर नाही खाऊ शकत, हा. घेत होते ग्रीन कलरचा मस्त मटर बिटर टाकून छान मटन किंवा मी मोस्टली आपल्या समोर कुठे गावाला वगैरे आपलं काय असेल किंवा कुठे माहिती असेल तिकडे आपण तिकडेच खातो, घरी बनवलं वगैरे असेल तर, किंवा ओळखीचा कोण आपला हाय शॉपवाला तर खातो. अदरवाईज मी चिकन वगैरे खातो बाहेर, शक्यतो नाही खात. आता आपल्याला टायरवाला बघूया आपण, टायर पंक्चर आहे आपण ते करून घेऊया, कारण लास्ट टाइम झालेलं वाटतं. हे जुने टायर आहेत मला वाटतं, नवीन टायर आपले पुढे लावले गाडीला. तो कोण आम्ही ते सांगतो, कोण माहीम असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुमचे काय स्पेशालिटी इकडे, किंवा इकडे कंदील कधी कोणी घेतले, लाईट ऑफ स्ट्रीट बोलतो आपण ना, म्हणजे बोलतात ना, काय बोलतात त्याला यार, एक वर्ड आहे चांगला एक त्याला, कंदील गल्ली बोलतो आपण मराठीमध्ये, कंदील गल्लीच बोलतो मोस्टली आपण त्याला. कंदील गल्ली. हां, आता बघूया, चलो आपण बघूया, आता आपल्याला पुढे जायचं आहे.